नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये थ्री इडियट्स फेमस चतुर याचा मराठी चित्रपट येत आहे। आईच्या गावात मराठी बोल याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटाचे टीजर नुकतेच प्रदर्शित झाला। टीजर मध्ये ओमी वैद्याची मराठी ऐकून या टीजरची मोठी चर्चा सुरू झाली आहे। या चित्रपटातून थ्री इडियट फेम ओमी वैद्य मराठी चित्रपट क्षेत्रात पदार्पण करत आहे। TATG फिल्म LLP निर्मित आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटाचे प्रदर्शनाच्या आधीच जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। या चित्रपटाच्या टीजरने सगळ्यांचे मन जिंकलेले आहे। हा चित्रपट 19 जानेवारी 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे सिनेमाघरामध्ये। ओमी वैद्य यांनी थ्री इडियट या हिंदी सिनेमात चतुर नावाचा पात्र साकारला होता। या आपल्या भूमिकेच्या माध्यमातून हिंदी भाषिकांमध्ये आपले असा चाहता वर्ग या आधीच निर्माण केलेला आहे। आता ओमी मराठी प्रेक्षकांचे मन जिंकण्यात तयार झालेला आहे। पहिल्याच मराठी सिनेमात त्याने दिग्दर्शन आणि अभिनेता अशी दुहेरी भूमिका साकारलेली आहे। आपल्या पहिल्या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शनाची बाजू चोख सांभाळत ओमीने मराठीतील दिग्गज कलाकारांच्या साथीने अभिनयाची देखील उत्तम छाप सोडलेली दिसत आहे। आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटात प्रमुख भूमिकेत ओमी वैद्य, संस्कृती बालगुडे, पाठव भालेराव, विद्याधर जोशी, इगले भाटे, किशोरी शहाणे, उदय टिकेकर, अभिषेक देशमुख, सुप्रिया विनोद, स्नेहा कुलकर्णी, ओंकार धत्ते, ध्रुव दातकर, सायली राजाध्यक्ष, सुधीर जोगलेकर असे कसलेले कलाकार या चित्रपटामध्ये आहे। या चित्रपटाची निर्मिती अहमद कुल्ला, डॉक्टर जलदीप दलुरी, पीटर टॉमेन्स आदी लोकांनी केलेले आहे। ओमी वैद्यच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात अमेरिकेतील महाराष्ट्रात मंडलांच्या गणेश उत्सवातील नाटकाने झाली होती। अभिनयावरील प्रेमापोटी ओमीने अमेरिका ते भारत हा मोठा प्रवास केला। ओमीने टीजरमध्ये इतर मराठी कलाकारांसोबत त्यांचा वावरही एकदम सहज वाटत आहे। ओमी आणि सगळे गुणी कलाकार प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी ठरतील यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये थ्री इडियट्स फेमस चतुर याचा मराठी चित्रपट येत आहे। आईच्या गावात मराठी बोल याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटाचे टीजर नुकतेच प्रदर्शित झाला। टीजर मध्ये ओमी वैद्याची मराठी ऐकून या टीजरची मोठी चर्चा सुरू झाली आहे। या चित्रपटातून थ्री इडियट फेम ओमी वैद्य मराठी चित्रपट क्षेत्रात पदार्पण करत आहे। TATG फिल्म LLP निर्मित आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटाचे प्रदर्शनाच्या आधीच जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। या चित्रपटाच्या टीजरने सगळ्यांचे मन जिंकलेले आहे। हा चित्रपट 19 जानेवारी 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे सिनेमाघरामध्ये। ओमी वैद्य यांनी थ्री इडियट या हिंदी सिनेमात चतुर नावाचा पात्र साकारला होता। या आपल्या भूमिकेच्या माध्यमातून हिंदी भाषिकांमध्ये आपले असा चाहता वर्ग या आधीच निर्माण केलेला आहे। आता ओमी मराठी प्रेक्षकांचे मन जिंकण्यात तयार झालेला आहे। पहिल्याच मराठी सिनेमात त्याने दिग्दर्शन आणि अभिनेता अशी दुहेरी भूमिका साकारलेली आहे। आपल्या पहिल्या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शनाची बाजू चोख सांभाळत ओमीने मराठीतील दिग्गज कलाकारांच्या साथीने अभिनयाची देखील उत्तम छाप सोडलेली दिसत आहे। आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटात प्रमुख भूमिकेत ओमी वैद्य, संस्कृती बालगुडे, पाठव भालेराव, विद्याधर जोशी, इगले भाटे, किशोरी शहाणे, उदय टिकेकर, अभिषेक देशमुख, सुप्रिया विनोद, स्नेहा कुलकर्णी, ओंकार धत्ते, ध्रुव दातकर, सायली राजाध्यक्ष, सुधीर जोगलेकर असे कसलेले कलाकार या चित्रपटामध्ये आहे। या चित्रपटाची निर्मिती अहमद कुल्ला, डॉक्टर जलदीप दलुरी, पीटर टॉमेन्स आदी लोकांनी केलेले आहे। ओमी वैद्यच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात अमेरिकेतील महाराष्ट्रात मंडलांच्या गणेश उत्सवातील नाटकाने झाली होती। अभिनयावरील
प्रेमापोटी ओमीने अमेरिका ते भारत हा मोठा प्रवास केला. ओमीने टीजर मध्ये इतर मराठी कलाकारांसोबत त्यांचा वावरही एकदम सहज वाटत आहे. ओमी आणि सगळे गुणी कलाकार प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी ठरतील यात शंका नाही. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये 3 इडियट्स फेमस चतुर याचा मराठी चित्रपट येत आहे. आईच्या गावात मराठी बोल याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटाचे टीजर नुकतेच प्रदर्शित झाला. टीजर मध्ये ओमी वैद्याची मराठी ऐकून या टीजरची मोठी चर्चा सुरू झाली आहे. या चित्रपटातून 3 इडियट फेम ओमी वैद्य मराठी चित्रपट क्षेत्रात पदार्पण करत आहे. TATG फिल्म LLP निर्मित आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटाचे प्रदर्शनाच्या आधीच जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. या चित्रपटाच्या टीजरने सगळ्यांचे मन जिंकलेले आहे. हा चित्रपट 19 जानेवारी 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे सिनेमाघरामध्ये. ओमी वैद्य यांनी 3 इडियट या हिंदी सिनेमात चतुर नावाचा पात्र साकारला होता. या आपल्या भूमिकेच्या माध्यमातून हिंदी भाषिकांमध्ये आपले असा चाहता वर्ग या आधीच निर्माण केलेला आहे. आता ओमी मराठी प्रेक्षकांचे मन जिंकण्यात तयार झालेला आहे. पहिल्याच मराठी सिनेमात त्याने दिग्दर्शन आणि अभिनेता अशी दुहेरी भूमिका साकारलेली आहे. आपल्या पहिल्या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शनाची बाजू चोख सांभाळत ओमीने मराठीतील दिग्गज कलाकारांच्या साथीने अभिनयाची देखील उत्तम छाप सोडलेली दिसत आहे. आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटात प्रमुख भूमिकेत ओमी वैद्य, संस्कृती बालगुडे, पार्थव भालेराव, विद्याधर जोशी, इगले भाटे, किशोरी शहाणे, उदय टिकेकर, अभिषेक देशमुख, सुप्रिया विनोद, स्नेहा कुलकर्णी, ओमकार धत्ते, दुर्वे दातकर, सायली राजाध्यक्ष, सुधीर जोगलेकर असे कसलेले कलाकार या चित्रपटामध्ये आहे. या चित्रपटाची निर्मिती अहमद कुल्ला, डॉ. जलदीप दलुरी, पीटर टॉमेन्स आदी लोकांनी केलेले आहे. ओमी वैद्यच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात अमेरिकेतील महाराष्ट्रात मंडलांच्या गणेश उत्सवातील नाटकाने झाली होती. अभिनयावरील प्रेमापोटी ओमीने अमेरिका ते भारत हा मोठा प्रवास केला. ओमीने टीजर मध्ये इतर मराठी कलाकारांसोबत त्यांचा वावरही एकदम सहज वाटत आहे. ओमी आणि सगळे गुणी कलाकार प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी ठरतील यात शंका नाही. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये 3 इडियट्स फेमस चतुर याचा मराठी चित्रपट येत आहे. आईच्या गावात मराठी बोल याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटाचे टीजर नुकतेच प्रदर्शित झाला. टीजर मध्ये ओमी वैद्याची मराठी ऐकून या टीजरची मोठी चर्चा सुरू झाली आहे. या चित्रपटातून 3 इडियट फेम ओमी वैद्य मराठी चित्रपट क्षेत्रात पदार्पण करत आहे. TATG फिल्म LLP निर्मित आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटाचे प्रदर्शनाच्या आधीच जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. या चित्रपटाच्या टीजरने सगळ्यांचे मन जिंकलेले आहे. हा चित्रपट 19 जानेवारी 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे सिनेमाघरामध्ये. ओमी वैद्य यांनी 3 इडियट या हिंदी सिनेमात चतुर नावाचा पात्र साकारला होता. या आपल्या भूमिकेच्या माध्यमातून हिंदी भाषिकांमध्ये आपले असा चाहता वर्ग या आधीच निर्माण केलेला आहे. आता ओमी मराठी प्रेक्षकांचे मन जिंकण्यात तयार झालेला आहे. पहिल्याच मराठी सिनेमात त्याने दिग्दर्शन आणि अभिनेता अशी दुहेरी भूमिका साकारलेली आहे. आपल्या पहिल्या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शनाची बाजू चोख सांभाळत ओमीने मराठीतील दिग्गज कलाकारांच्या साथीने अभिनयाची देखील उत्तम छाप सोडलेली दिसत आहे. आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटात प्रमुख भूमिकेत ओमी वैद्य, संस्कृती बालगुडे, पार्थव भालेराव, विद्याधर जोशी, इगले भाटे, किशोरी शहाणे, उदय टिकेकर, अभिषेक देशमुख, सुप्रिया विनोद, स्नेहा कुलकर्णी, ओमकार धत्ते, दुर्वे दातकर, सायली राजाध्यक्ष, सुधीर जोगलेकर असे कसलेले कलाकार या चित्रपटामध्ये आहे. या चित्रपटाची निर्मिती अहमद
कुर्ला, डॉक्टर जयदीप दलुरी, पीटर टॉमेन्स आदी लोकांनी केलेले आहे. ओमी वैद्यच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात अमेरिकेतील महाराष्ट्रात मंडलांच्या गणेश उत्सवातील नाटकाने झाली होती. अभिनयावरील प्रेमापोटी ओमीने अमेरिका ते भारत हा मोठा प्रवास केला. ओमीने टीझरमध्ये इतर मराठी कलाकारांसोबत त्यांचा वावरही एकदम सहज वाटत आहे. ओमी आणि सगळे गुणी कलाकार प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी ठरतील यात शंका नाही. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये 3 इडियट्स फेमस चतुर याचा मराठी चित्रपट येत आहे. आईच्या गावात मराठी बोल याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटाचे टीझर नुकतेच प्रदर्शित झाला. टीझरमध्ये ओमी वैद्याची मराठी ऐकून या टीझरची मोठी चर्चा सुरू झाली आहे. या चित्रपटातून 3 इडियट फेम ओमी वैद्य मराठी चित्रपट क्षेत्रात पदार्पण करत आहे. TATG फिल्म LLP निर्मित आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटाचे प्रदर्शनाच्या आधीच जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. या चित्रपटाच्या टीझरने सगळ्यांचे मन जिंकलेले आहे. हा चित्रपट 19 जानेवारी 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे सिनेमाघरामध्ये. ओमी वैद्य यांनी 3 इडियट या हिंदी सिनेमात चतुर नावाचा पात्र साकारला होता. या आपल्या भूमिकेच्या माध्यमातून हिंदी भाषिकांमध्ये आपले असा चाहता वर्ग या आधीच निर्माण केलेला आहे. आता ओमी मराठी प्रेक्षकांचे मन जिंकण्यात तयार झालेला आहे. पहिल्याच मराठी सिनेमात त्याने दिग्दर्शन आणि अभिनेता अशी दुहेरी भूमिका साकारलेली आहे. आपल्या पहिल्या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शनाची बाजू चोख सांभाळत ओमीने मराठीतील दिग्गज कलाकारांच्या साथीने अभिनयाची देखील उत्तम छाप सोडलेली दिसत आहे. आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटात प्रमुख भूमिकेत ओमी वैद्य, संस्कृती बाळगुडे, पार्थव भालेराव, विद्याधर जोशी, इगले भाटे, किशोरी शहाणे, उदय टिकेकर, अभिषेक देशमुख, सुप्रिया विनोद, स्नेहा कुलकर्णी, ओंकार धते, ध्रुव दातकर, सायली राजाध्यक्ष, सुधीर जोगलेकर असे कसलेले कलाकार या चित्रपटामध्ये आहे. या चित्रपटाची निर्मिती अहमद कुर्ला, डॉक्टर जयदीप दलुरी, पीटर टॉमेन्स आदी लोकांनी केलेले आहे. ओमी वैद्यच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात अमेरिकेतील महाराष्ट्रात मंडलांच्या गणेश उत्सवातील नाटकाने झाली होती. अभिनयावरील प्रेमापोटी ओमीने अमेरिका ते भारत हा मोठा प्रवास केला. ओमीने टीझरमध्ये इतर मराठी कलाकारांसोबत त्यांचा वावरही एकदम सहज वाटत आहे. ओमी आणि सगळे गुणी कलाकार प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी ठरतील यात शंका नाही. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये 3 इडियट्स फेमस चतुर याचा मराठी चित्रपट येत आहे. आईच्या गावात मराठी बोल याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटाचे टीझर नुकतेच प्रदर्शित झाला. टीझरमध्ये ओमी वैद्याची मराठी ऐकून या टीझरची मोठी चर्चा सुरू झाली आहे. या चित्रपटातून 3 इडियट फेम ओमी वैद्य मराठी चित्रपट क्षेत्रात पदार्पण करत आहे. TATG फिल्म LLP निर्मित आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटाचे प्रदर्शनाच्या आधीच जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. या चित्रपटाच्या टीझरने सगळ्यांचे मन जिंकलेले आहे. हा चित्रपट 19 जानेवारी 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे सिनेमाघरामध्ये. ओमी वैद्य यांनी 3 इडियट या हिंदी सिनेमात चतुर नावाचा पात्र साकारला होता. या आपल्या भूमिकेच्या माध्यमातून हिंदी भाषिकांमध्ये आपले असा चाहता वर्ग या आधीच निर्माण केलेला आहे. आता ओमी मराठी प्रेक्षकांचे मन जिंकण्यात तयार झालेला आहे. पहिल्याच मराठी सिनेमात त्याने दिग्दर्शन आणि अभिनेता अशी दुहेरी भूमिका साकारलेली आहे. आपल्या पहिल्या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शनाची बाजू चोख सांभाळत ओमीने मराठीतील दिग्गज कलाकारांच्या साथीने अभिनयाची देखील उत्तम छाप सोडलेली दिसत आहे. आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटात प्रमुख भूमिकेत ओमी वैद्य, संस्कृती बाळगुडे, पार्थव भालेराव, विद्याधर जोशी, इगले भाटे, किशोरी शहाणे,
उदय टिकेकर, अभिषेक देशमुख, सुप्रिया विनोद, स्नेहा कुलकर्णी, ओमकार धते, दुर्वे दातकर, सायली राजाध्यक्ष, सुधीर जोगलेकर असे कसलेले कलाकार या चित्रपटामध्ये आहे। या चित्रपटाची निर्मिती अहमद कुल्ला, डॉक्टर जलदीप दलुरी, पीटर टॉमेन्स आदी लोकांनी केलेले आहे। ओमी वैद्यच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात अमेरिकेतील महाराष्ट्रात मंडलांच्या गणेश उत्सवातील नाटकाने झाली होती। अभिनयावरील प्रेमापोटी ओमीने अमेरिका ते भारत हा मोठा प्रवास केला। ओमीने टीझरमध्ये इतर मराठी कलाकारांसोबत त्यांचा वावरही एकदम सहज वाटत आहे। ओमी आणि सगळे गुणी कलाकार प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी ठरतील यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये 3 इडियट्स फेमस चतुर याचा मराठी चित्रपट येत आहे। आईच्या गावात मराठी बोल याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटाचे टीझर नुकतेच प्रदर्शित झाला। टीझर मध्ये ओमी वैद्याची मराठी ऐकून या टीझरची मोठी चर्चा सुरू झाली आहे। या चित्रपटातून 3 इडियट फेम ओमी वैद्य मराठी चित्रपट क्षेत्रात पदार्पण करत आहे। TATG फिल्म LLP निर्मित आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटाचे प्रदर्शनाच्या आधीच जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। या चित्रपटाच्या टीझरने सगळ्यांचे मन जिंकलेले आहे। हा चित्रपट 19 जानेवारी 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे सिनेमाघरामध्ये। ओमी वैद्य यांनी 3 इडियट या हिंदी सिनेमात चतुर नावाचा पात्र साकारला होता। या आपल्या भूमिकेच्या माध्यमातून हिंदी भाषिकांमध्ये आपले असा चाहता वर्ग या आधीच निर्माण केलेला आहे। आता ओमी मराठी प्रेक्षकांचे मन जिंकण्यात तयार झालेला आहे। पहिल्याच मराठी सिनेमात त्याने दिग्दर्शन आणि अभिनेता अशी दुहेरी भूमिका साकारलेली आहे। आपल्या पहिल्या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शनाची बाजू चोख सांभाळत ओमीने मराठीतील दिग्गज कलाकारांच्या साथीने अभिनयाची देखील उत्तम छाप सोडलेली दिसत आहे। आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटात प्रमुख भूमिकेत ओमी वैद्य, संस्कृती बाळगुडे, पाठव भालेराव, विद्याधर जोशी, इगले भाटे, किशोरी शहाणे, उदय टिकेकर, अभिषेक देशमुख, सुप्रिया विनोद, स्नेहा कुलकर्णी, ओमकार धते, दुर्वे दातकर, सायली राजाध्यक्ष, सुधीर जोगलेकर असे कसलेले कलाकार या चित्रपटामध्ये आहे। या चित्रपटाची निर्मिती अहमद कुल्ला, डॉक्टर जलदीप दलुरी, पीटर टॉमेन्स आदी लोकांनी केलेले आहे। ओमी वैद्यच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात अमेरिकेतील महाराष्ट्रात मंडलांच्या गणेश उत्सवातील नाटकाने झाली होती। अभिनयावरील प्रेमापोटी ओमीने अमेरिका ते भारत हा मोठा प्रवास केला। ओमीने टीझरमध्ये इतर मराठी कलाकारांसोबत त्यांचा वावरही एकदम सहज वाटत आहे। ओमी आणि सगळे गुणी कलाकार प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी ठरतील यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये 3 इडियट्स फेमस चतुर याचा मराठी चित्रपट येत आहे। आईच्या गावात मराठी बोल याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटाचे टीझर नुकतेच प्रदर्शित झाला। टीझर मध्ये ओमी वैद्याची मराठी ऐकून या टीझरची मोठी चर्चा सुरू झाली आहे। या चित्रपटातून 3 इडियट फेम ओमी वैद्य मराठी चित्रपट क्षेत्रात पदार्पण करत आहे। TATG फिल्म LLP निर्मित आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटाचे प्रदर्शनाच्या आधीच जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। या चित्रपटाच्या टीझरने सगळ्यांचे मन जिंकलेले आहे। हा चित्रपट 19 जानेवारी 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे सिनेमाघरामध्ये। ओमी वैद्य यांनी 3 इडियट या हिंदी सिनेमात चतुर नावाचा पात्र साकारला होता। या आपल्या भूमिकेच्या माध्यमातून हिंदी भाषिकांमध्ये आपले असा चाहता वर्ग या आधीच निर्माण केलेला आहे। आता ओमी मराठी प्रेक्षकांचे मन जिंकण्यात तयार झालेला आहे। पहिल्याच मराठी सिनेमात त्याने दिग्दर्शन आणि अभिनेता अशी दुहेरी भूमिका साकारलेली आहे। आपल्या पहिल्या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शनाची बाजू चोख सांभाळत ओमीने
मराठीतील दिग्गज कलाकारांच्या साथीने अभिनयाची देखील उत्तम छाप सोडलेली दिसत आहे. आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटात प्रमुख भूमिकेत ओमी वैद्य, संस्कृती बालगुडे, पाठव भालेराव, विद्याधर जोशी, इगले भाटे, किशोरजी शहाणे, उदय टिकेकर, अभिषेक देशमुख, सुप्रिया विनोद, स्नेहा कुलकर्णी, ओंकार धत्ते, दुर्वे दातकर, सायली राजाध्यक्ष, सुधीर जोगलेकर असे कसलेले कलाकार या चित्रपटामध्ये आहे. या चित्रपटाची निर्मिती अहमद कुल्ला, डॉक्टर जलदीप दलुरी, पीटर टॉमेन्स आदी लोकांनी केलेले आहे. ओमी वैद्यच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात अमेरिकेतील महाराष्ट्रात मंडलांच्या गणेश उत्सवातील नाटकाने झाली होती. अभिनयावरील प्रेमापोटी ओमीने अमेरिका ते भारत हा मोठा प्रवास केला. ओमीने टीझरमध्ये इतर मराठी कलाकारांसोबत त्यांचा वावरही एकदम सहज वाटत आहे. ओमी आणि सगळे गुणी कलाकार प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी ठरतील यात शंका नाही. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये 3 इडियट्स फेमस चतुर याचा मराठी चित्रपट येत आहे. आईच्या गावात मराठी बोल याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटाचे टीजर नुकतेच प्रदर्शित झाला. टीजर मध्ये ओमी वैद्याची मराठी ऐकून या टीजरची मोठी चर्चा सुरू झाली आहे. या चित्रपटातून 3 इडियट फेम ओमी वैद्य मराठी चित्रपट क्षेत्रात पदार्पण करत आहे. TATG फिल्म LLP निर्मित आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटाचे प्रदर्शनाच्या आधीच जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. या चित्रपटाच्या टीजरने सगळ्यांचे मन जिंकलेले आहे. हा चित्रपट 19 जानेवारी 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे सिनेमाघरामध्ये. ओमी वैद्य यांनी 3 इडियट या हिंदी सिनेमात चतुर नावाचा पात्र साकारला होता. या आपल्या भूमिकेच्या माध्यमातून हिंदी भाषिकांमध्ये आपले असा चाहता वर्ग या आधीच निर्माण केलेला आहे. आता ओमी मराठी प्रेक्षकांचे मन जिंकण्यात तयार झालेला आहे. पहिल्याच मराठी सिनेमात त्याने दिग्दर्शन आणि अभिनेता अशी दुहेरी भूमिका साकारलेली आहे. आपल्या पहिल्या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शनाची बाजू चोख सांभाळत ओमीने मराठीतील दिग्गज कलाकारांच्या साथीने अभिनयाची देखील उत्तम छाप सोडलेली दिसत आहे. आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटात प्रमुख भूमिकेत ओमी वैद्य, संस्कृती बालगुडे, पाठव भालेराव, विद्याधर जोशी, इगले भाटे, किशोरजी शहाणे, उदय टिकेकर, अभिषेक देशमुख, सुप्रिया विनोद, स्नेहा कुलकर्णी, ओंकार धत्ते, दुर्वे दातकर, सायली राजाध्यक्ष, सुधीर जोगलेकर असे कसलेले कलाकार या चित्रपटामध्ये आहे. या चित्रपटाची निर्मिती अहमद कुल्ला, डॉक्टर जलदीप दलुरी, पीटर टॉमेन्स आदी लोकांनी केलेले आहे. ओमी वैद्यच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात अमेरिकेतील महाराष्ट्रात मंडलांच्या गणेश उत्सवातील नाटकाने झाली होती. अभिनयावरील प्रेमापोटी ओमीने अमेरिका ते भारत हा मोठा प्रवास केला. ओमीने टीझरमध्ये इतर मराठी कलाकारांसोबत त्यांचा वावरही एकदम सहज वाटत आहे. ओमी आणि सगळे गुणी कलाकार प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी ठरतील यात शंका नाही. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये 3 इडियट्स फेमस चतुर याचा मराठी चित्रपट येत आहे. आईच्या गावात मराठी बोल याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटाचे टीजर नुकतेच प्रदर्शित झाला. टीजर मध्ये ओमी वैद्याची मराठी ऐकून या टीजरची मोठी चर्चा सुरू झाली आहे. या चित्रपटातून 3 इडियट फेम ओमी वैद्य मराठी चित्रपट क्षेत्रात पदार्पण करत आहे. TATG फिल्म LLP निर्मित आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटाचे प्रदर्शनाच्या आधीच जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. या चित्रपटाच्या टीजरने सगळ्यांचे मन जिंकलेले आहे. हा चित्रपट 19 जानेवारी 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे सिनेमाघरामध्ये. ओमी वैद्य यांनी 3 इडियट या हिंदी सिनेमात चतुर नावाचा पात्र साकारला होता. या आपल्या भूमिकेच्या माध्यमातून हिंदी भाषिकांमध्ये आपले असा चाहता वर्ग या आधीच निर्माण केलेला आहे. आता ओमी
मराठी प्रेक्षकांचे मन जिंकण्यात तयार झालेला आहे. पहिल्याच मराठी सिनेमात त्याने दिग्दर्शन आणि अभिनेता अशी दुहेरी भूमिका साकारलेली आहे. आपल्या पहिल्या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शनाची बाजू चोख सांभाळत ओमीने मराठीतील दिग्गज कलाकारांच्या साथीने अभिनयाची देखील उत्तम छाप सोडलेली दिसत आहे. आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटात प्रमुख भूमिकेत ओमी वैद्य, संस्कृती बालगुडे, पार्थव भालेराव, विद्याधर जोशी, इगले भाटे, किशोरी शहाणे, उदय टिकेकर, अभिषेक देशमुख, सुप्रिया विनोद, स्नेहा कुलकर्णी, ओमकार धत्ते, दुर्वे दातकर, सायली राजाध्यक्ष, सुधीर जोगलेकर असे कसलेले कलाकार या चित्रपटामध्ये आहे. या चित्रपटाची निर्मिती अहमद कुल्ला, डॉक्टर जलदीप दलुरी, पीटर टॉमेन्स आदी लोकांनी केलेले आहे. ओमी वैद्यच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात अमेरिकेतील महाराष्ट्रात मंडलांच्या गणेश उत्सवातील नाटकाने झाली होती. अभिनयावरील प्रेमापोटी ओमीने अमेरिका ते भारत हा मोठा प्रवास केला. ओमीने टीझरमध्ये इतर मराठी कलाकारांसोबत त्यांचा वावरही एकदम सहज वाटत आहे. ओमी आणि सगळे गुणी कलाकार प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी ठरतील यात शंका नाही. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये 3 इडियट्स फेमस चतुर याचा मराठी चित्रपट येत आहे. आईच्या गावात मराठी बोल याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटाचे टीजर नुकतेच प्रदर्शित झाला. टीजर मध्ये ओमी वैद्याची मराठी ऐकून या टीजरची मोठी चर्चा सुरू झाली आहे. या चित्रपटातून 3 इडियट फेम ओमी वैद्य मराठी चित्रपट क्षेत्रात पदार्पण करत आहे. TATG फिल्म LLP निर्मित आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटाचे प्रदर्शनाच्या आधीच जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. या चित्रपटाच्या टीजरने सगळ्यांचे मन जिंकलेले आहे. हा चित्रपट 19 जानेवारी 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे सिनेमाघरामध्ये. ओमी वैद्य यांनी 3 इडियट या हिंदी सिनेमात चतुर नावाचा पात्र साकारला होता. या आपल्या भूमिकेच्या माध्यमातून हिंदी भाषिकांमध्ये आपले असा चाहता वर्ग या आधीच निर्माण केलेला आहे. आता ओमी मराठी प्रेक्षकांचे मन जिंकण्यात तयार झालेला आहे. पहिल्याच मराठी सिनेमात त्याने दिग्दर्शन आणि अभिनेता अशी दुहेरी भूमिका साकारलेली आहे. आपल्या पहिल्या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शनाची बाजू चोख सांभाळत ओमीने मराठीतील दिग्गज कलाकारांच्या साथीने अभिनयाची देखील उत्तम छाप सोडलेली दिसत आहे. आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटात प्रमुख भूमिकेत ओमी वैद्य, संस्कृती बालगुडे, पार्थव भालेराव, विद्याधर जोशी, इगले भाटे, किशोरी शहाणे, उदय टिकेकर, अभिषेक देशमुख, सुप्रिया विनोद, स्नेहा कुलकर्णी, ओमकार धत्ते, दुर्वे दातकर, सायली राजाध्यक्ष, सुधीर जोगलेकर असे कसलेले कलाकार या चित्रपटामध्ये आहे. या चित्रपटाची निर्मिती अहमद कुल्ला, डॉक्टर जलदीप दलुरी, पीटर टॉमेन्स आदी लोकांनी केलेले आहे. ओमी वैद्यच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात अमेरिकेतील महाराष्ट्रात मंडलांच्या गणेश उत्सवातील नाटकाने झाली होती. अभिनयावरील प्रेमापोटी ओमीने अमेरिका ते भारत हा मोठा प्रवास केला. ओमीने टीझरमध्ये इतर मराठी कलाकारांसोबत त्यांचा वावरही एकदम सहज वाटत आहे. ओमी आणि सगळे गुणी कलाकार प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी ठरतील यात शंका नाही. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये 3 इडियट्स फेमस चतुर याचा मराठी चित्रपट येत आहे. आईच्या गावात मराठी बोल याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटाचे टीजर नुकतेच प्रदर्शित झाला. टीजर मध्ये ओमी वैद्याची मराठी ऐकून या टीजरची मोठी चर्चा सुरू झाली आहे. या चित्रपटातून 3 इडियट फेम ओमी वैद्य मराठी चित्रपट क्षेत्रात पदार्पण करत आहे. TATG फिल्म LLP निर्मित आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटाचे प्रदर्शनाच्या आधीच जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. या चित्रपटाच्या टीजरने सगळ्यांचे मन जिंकलेले आहे.
हा चित्रपट 19 जानेवारी 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे सिनेमाघरामध्ये। ओमी वैद्य यांनी थ्री इडियट या हिंदी सिनेमात चतुर नावाचा पात्र साकारला होता। या आपल्या भूमिकेच्या माध्यमातून हिंदी भाषिकांमध्ये आपले असा चाहता वर्ग या आधीच निर्माण केलेला आहे। आता ओमी मराठी प्रेक्षकांचे मन जिंकण्यात तयार झालेला आहे। पहिल्याच मराठी सिनेमात त्याने दिग्दर्शन आणि अभिनेता अशी दुहेरी भूमिका साकारलेली आहे। आपल्या पहिल्या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शनाची बाजू चोख सांभाळत ओमीने मराठीतील दिग्गज कलाकारांच्या साथीने अभिनयाची देखील उत्तम छाप सोडलेली दिसत आहे। आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटात प्रमुख भूमिकेत ओमी वैद्य, संस्कृती बाळगुडे, पार्थव भालेराव, विद्याधर जोशी, इगले भाटे, किशोरी शहाणे, उदय टिकेकर, अभिषेक देशमुख, सुप्रिया विनोद, स्नेहा कुलकर्णी, ओंकार धत्ते, ध्रुव दातकर, सायली राजाध्यक्ष, सुधीर जोगलेकर असे कसलेले कलाकार या चित्रपटामध्ये आहे। या चित्रपटाची निर्मिती अहमद कुल्ला, डॉक्टर जलदीप दलुरी, पीटर टॉमेन्स आदी लोकांनी केलेले आहे। ओमी वैद्यच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात अमेरिकेतील महाराष्ट्रात मंडलांच्या गणेश उत्सवातील नाटकाने झाली होती। अभिनयावरील प्रेमापोटी ओमीने अमेरिका ते भारत हा मोठा प्रवास केला। ओमीने टीझरमध्ये इतर मराठी कलाकारांसोबत त्यांचा वावरही एकदम सहज वाटत आहे। ओमी आणि सगळे गुणी कलाकार प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी ठरतील यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये थ्री इडियट फेमस चतुर याचा मराठी चित्रपट येत आहे। आईच्या गावात मराठी बोल याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटाचे टीझर नुकतेच प्रदर्शित झाला। टीझर मध्ये ओमी वैद्याची मराठी ऐकून या टीझरची मोठी चर्चा सुरू झाली आहे। या चित्रपटातून थ्री इडियट फेम ओमी वैद्य मराठी चित्रपट क्षेत्रात पदार्पण करत आहे। TATG फिल्म LLP निर्मित आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटाचे प्रदर्शनाच्या आधीच जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। या चित्रपटाच्या टीझरने सगळ्यांचे मन जिंकलेले आहे। हा चित्रपट 19 जानेवारी 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे सिनेमाघरामध्ये। ओमी वैद्य यांनी थ्री इडियट या हिंदी सिनेमात चतुर नावाचा पात्र साकारला होता। या आपल्या भूमिकेच्या माध्यमातून हिंदी भाषिकांमध्ये आपले असा चाहता वर्ग या आधीच निर्माण केलेला आहे। आता ओमी मराठी प्रेक्षकांचे मन जिंकण्यात तयार झालेला आहे। पहिल्याच मराठी सिनेमात त्याने दिग्दर्शन आणि अभिनेता अशी दुहेरी भूमिका साकारलेली आहे। आपल्या पहिल्या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शनाची बाजू चोख सांभाळत ओमीने मराठीतील दिग्गज कलाकारांच्या साथीने अभिनयाची देखील उत्तम छाप सोडलेली दिसत आहे। आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटात प्रमुख भूमिकेत ओमी वैद्य, संस्कृती बाळगुडे, पार्थव भालेराव, विद्याधर जोशी, इगले भाटे, किशोरी शहाणे, उदय टिकेकर, अभिषेक देशमुख, सुप्रिया विनोद, स्नेहा कुलकर्णी, ओंकार धत्ते, ध्रुव दातकर, सायली राजाध्यक्ष, सुधीर जोगलेकर असे कसलेले कलाकार या चित्रपटामध्ये आहे। या चित्रपटाची निर्मिती अहमद कुल्ला, डॉक्टर जलदीप दलुरी, पीटर टॉमेन्स आदी लोकांनी केलेले आहे। ओमी वैद्यच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात अमेरिकेतील महाराष्ट्रात मंडलांच्या गणेश उत्सवातील नाटकाने झाली होती। अभिनयावरील प्रेमापोटी ओमीने अमेरिका ते भारत हा मोठा प्रवास केला। ओमीने टीझरमध्ये इतर मराठी कलाकारांसोबत त्यांचा वावरही एकदम सहज वाटत आहे। ओमी आणि सगळे गुणी कलाकार प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी ठरतील यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये थ्री इडियट फेमस चतुर याचा मराठी चित्रपट येत आहे। आईच्या गावात मराठी बोल याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटाचे टीझर नुकतेच प्रदर्शित झाला। टीझर मध्ये ओमी वैद्याची मराठी ऐकून या टीझरची मोठी चर्चा सुरू झाली आहे।
या चित्रपटातून 3 इडियट फेम ओमी वैद्य मराठी चित्रपट क्षेत्रात पदार्पण करत आहे. TATG फिल्म LLP निर्मित आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटाचे प्रदर्शनाच्या आधीच जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. या चित्रपटाच्या टीझरने सगळ्यांचे मन जिंकलेले आहे. हा चित्रपट 19 जानेवारी 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे सिनेमाघरामध्ये. ओमी वैद्य यांनी 3 इडियट या हिंदी सिनेमात चतुर नावाचा पात्र साकारला होता. या आपल्या भूमिकेच्या माध्यमातून हिंदी भाषिकांमध्ये आपले असा चाहता वर्ग या आधीच निर्माण केलेला आहे. आता ओमी मराठी प्रेक्षकांचे मन जिंकण्यात तयार झालेला आहे. पहिल्याच मराठी सिनेमात त्याने दिग्दर्शन आणि अभिनेता अशी दुहेरी भूमिका साकारलेली आहे. आपल्या पहिल्या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शनाची बाजू चोख सांभाळत ओमीने मराठीतील दिग्गज कलाकारांच्या साथीने अभिनयाची देखील उत्तम छाप सोडलेली दिसत आहे. आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटात प्रमुख भूमिकेत ओमी वैद्य, संस्कृती बाळगुडे, पाठव भालेराव, विद्याधर जोशी, इगले भाटे, किशोरी शहाणे, उदय टिकेकर, अभिषेक देशमुख, सुप्रिया विनोद, स्नेहा कुलकर्णी, ओंकार धत्ते, ध्रुव दातकर, सायली राजाध्यक्ष, सुधीर जोगलेकर असे कसलेले कलाकार या चित्रपटामध्ये आहे. या चित्रपटाची निर्मिती अहमद कुल्ला, डॉक्टर जलदीप दलुरी, पीटर टॉमेन्स आदी लोकांनी केलेले आहे. ओमी वैद्यच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात अमेरिकेतील महाराष्ट्रात मंडलांच्या गणेश उत्सवातील नाटकाने झाली होती. अभिनयावरील प्रेमापोटी ओमीने अमेरिका ते भारत हा मोठा प्रवास केला. ओमीने टीझरमध्ये इतर मराठी कलाकारांसोबत त्यांचा वावरही एकदम सहज वाटत आहे. ओमी आणि सगळे गुणी कलाकार प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी ठरतील यात शंका नाही. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये 3 इडियट फेमस चतुर याचा मराठी चित्रपट येत आहे. आईच्या गावात मराठी बोल याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटाचे टीझर नुकतेच प्रदर्शित झाला. टीझरमध्ये ओमी वैद्याची मराठी ऐकून या टीझरची मोठी चर्चा सुरू झाली आहे. या चित्रपटातून 3 इडियट फेम ओमी वैद्य मराठी चित्रपट क्षेत्रात पदार्पण करत आहे. TATG फिल्म LLP निर्मित आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटाचे प्रदर्शनाच्या आधीच जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. या चित्रपटाच्या टीझरने सगळ्यांचे मन जिंकलेले आहे. हा चित्रपट 19 जानेवारी 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे सिनेमाघरामध्ये. ओमी वैद्य यांनी 3 इडियट या हिंदी सिनेमात चतुर नावाचा पात्र साकारला होता. या आपल्या भूमिकेच्या माध्यमातून हिंदी भाषिकांमध्ये आपले असा चाहता वर्ग या आधीच निर्माण केलेला आहे. आता ओमी मराठी प्रेक्षकांचे मन जिंकण्यात तयार झालेला आहे. पहिल्याच मराठी सिनेमात त्याने दिग्दर्शन आणि अभिनेता अशी दुहेरी भूमिका साकारलेली आहे. आपल्या पहिल्या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शनाची बाजू चोख सांभाळत ओमीने मराठीतील दिग्गज कलाकारांच्या साथीने अभिनयाची देखील उत्तम छाप सोडलेली दिसत आहे. आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटात प्रमुख भूमिकेत ओमी वैद्य, संस्कृती बाळगुडे, पाठव भालेराव, विद्याधर जोशी, इगले भाटे, किशोरी शहाणे, उदय टिकेकर, अभिषेक देशमुख, सुप्रिया विनोद, स्नेहा कुलकर्णी, ओंकार धत्ते, ध्रुव दातकर, सायली राजाध्यक्ष, सुधीर जोगलेकर असे कसलेले कलाकार या चित्रपटामध्ये आहे. या चित्रपटाची निर्मिती अहमद कुल्ला, डॉक्टर जलदीप दलुरी, पीटर टॉमेन्स आदी लोकांनी केलेले आहे. ओमी वैद्यच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात अमेरिकेतील महाराष्ट्रात मंडलांच्या गणेश उत्सवातील नाटकाने झाली होती. अभिनयावरील प्रेमापोटी ओमीने अमेरिका ते भारत हा मोठा प्रवास केला. ओमीने टीझरमध्ये इतर मराठी कलाकारांसोबत त्यांचा वावरही एकदम सहज वाटत आहे. ओमी आणि सगळे गुणी कलाकार प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी ठरतील यात शंका नाही. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
आज या व्हिडिओमध्ये थ्री इडियट फेमस चतुर याचा मराठी चित्रपट येत आहे. आईच्या गावात मराठी बोल याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटाचे टीजर नुकतेच प्रदर्शित झाला. टीजर मध्ये ओमी वैद्याची मराठी ऐकून या टीजरची मोठी चर्चा सुरू झाली आहे. या चित्रपटातून थ्री इडियट फेम ओमी वैद्य मराठी चित्रपट क्षेत्रात पदार्पण करत आहे. TATG फिल्म LLP निर्मित आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटाचे प्रदर्शनाच्या आधीच जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. या चित्रपटाच्या टीजरने सगळ्यांचे मन जिंकलेले आहे. हा चित्रपट 19 जानेवारी 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे सिनेमाघरामध्ये. ओमी वैद्य यांनी थ्री इडियट या हिंदी सिनेमात चतुर नावाचा पात्र साकारला होता. या आपल्या भूमिकेच्या माध्यमातून हिंदी भाषिकांमध्ये आपले असा चाहता वर्ग या आधीच निर्माण केलेला आहे. आता ओमी मराठी प्रेक्षकांचे मन जिंकण्यात तयार झालेला आहे. पहिल्याच मराठी सिनेमात त्याने दिग्दर्शन आणि अभिनेता अशी दुहेरी भूमिका साकारलेली आहे. आपल्या पहिल्या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शनाची बाजू चोख सांभाळत ओमीने मराठीतील दिग्गज कलाकारांच्या साथीने अभिनयाची देखील उत्तम छाप सोडलेली दिसत आहे. आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटात प्रमुख भूमिकेत ओमी वैद्य, संस्कृती बालगुडे, पार्थव भालेराव, विद्याधर जोशी, इगले भाटे, किशोरी शहाणे, उदय टिकेकर, अभिषेक देशमुख, सुप्रिया विनोद, स्नेहा कुलकर्णी, ओमकार धत्ते, दुर्वे दातकर, सायली राजाध्यक्ष, सुधीर जोगलेकर असे कसलेले कलाकार या चित्रपटामध्ये आहे. या चित्रपटाची निर्मिती अहमद कुल्ला, डॉक्टर जलदीप दलुरी, पीटर टॉमेन्स आदी लोकांनी केलेले आहे. ओमी वैद्यच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात अमेरिकेतील महाराष्ट्रात मंडलांच्या गणेश उत्सवातील नाटकाने झाली होती. अभिनयावरील प्रेमापोटी ओमीने अमेरिका ते भारत हा मोठा प्रवास केला. ओमीने टीजर मध्ये इतर मराठी कलाकारांसोबत त्यांचा वावरही एकदम सहज वाटत आहे. ओमी आणि सगळे गुणी कलाकार प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी ठरतील यात शंका नाही. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये थ्री इडियट फेमस चतुर याचा मराठी चित्रपट येत आहे. आईच्या गावात मराठी बोल याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटाचे टीजर नुकतेच प्रदर्शित झाला. टीजर मध्ये ओमी वैद्याची मराठी ऐकून या टीजरची मोठी चर्चा सुरू झाली आहे. या चित्रपटातून थ्री इडियट फेम ओमी वैद्य मराठी चित्रपट क्षेत्रात पदार्पण करत आहे. TATG फिल्म LLP निर्मित आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटाचे प्रदर्शनाच्या आधीच जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. या चित्रपटाच्या टीजरने सगळ्यांचे मन जिंकलेले आहे. हा चित्रपट 19 जानेवारी 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे सिनेमाघरामध्ये. ओमी वैद्य यांनी थ्री इडियट या हिंदी सिनेमात चतुर नावाचा पात्र साकारला होता. या आपल्या भूमिकेच्या माध्यमातून हिंदी भाषिकांमध्ये आपले असा चाहता वर्ग या आधीच निर्माण केलेला आहे. आता ओमी मराठी प्रेक्षकांचे मन जिंकण्यात तयार झालेला आहे. पहिल्याच मराठी सिनेमात त्याने दिग्दर्शन आणि अभिनेता अशी दुहेरी भूमिका साकारलेली आहे. आपल्या पहिल्या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शनाची बाजू चोख सांभाळत ओमीने मराठीतील दिग्गज कलाकारांच्या साथीने अभिनयाची देखील उत्तम छाप सोडलेली दिसत आहे. आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटात प्रमुख भूमिकेत ओमी वैद्य, संस्कृती बालगुडे, पार्थव भालेराव, विद्याधर जोशी, इगले भाटे, किशोरी शहाणे, उदय टिकेकर, अभिषेक देशमुख, सुप्रिया विनोद, स्नेहा कुलकर्णी, ओमकार धत्ते, दुर्वे दातकर, सायली राजाध्यक्ष, सुधीर जोगलेकर असे कसलेले कलाकार या चित्रपटामध्ये आहे. या चित्रपटाची निर्मिती अहमद कुल्ला, डॉक्टर जलदीप दलुरी, पीटर टॉमेन्स आदी लोकांनी केलेले आहे. ओमी वैद्यच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात अमेरिकेतील महाराष्ट्रात मंडलांच्या गणेश उत्सवातील नाटकाने झाली होती. अभिनयावरील
प्रेमापोटी ओमीने अमेरिका ते भारत हा मोठा प्रवास केला. ओमीने टीजर मध्ये इतर मराठी कलाकारांसोबत त्यांचा वावरही एकदम सहज वाटत आहे. ओमी आणि सगळे गुणी कलाकार प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी ठरतील यात शंका नाही. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये 3 इडियट्स फेमस चतुर याचा मराठी चित्रपट येत आहे. आईच्या गावात मराठी बोल याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटाचे टीजर नुकतेच प्रदर्शित झाला. टीजर मध्ये ओमी वैद्याची मराठी ऐकून या टीजरची मोठी चर्चा सुरू झाली आहे. या चित्रपटातून 3 इडियट फेम ओमी वैद्य मराठी चित्रपट क्षेत्रात पदार्पण करत आहे. TATG फिल्म LLP निर्मित आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटाचे प्रदर्शनाच्या आधीच जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. या चित्रपटाच्या टीजरने सगळ्यांचे मन जिंकलेले आहे. हा चित्रपट 19 जानेवारी 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे सिनेमाघरामध्ये. ओमी वैद्य यांनी 3 इडियट या हिंदी सिनेमात चतुर नावाचा पात्र साकारला होता. या आपल्या भूमिकेच्या माध्यमातून हिंदी भाषिकांमध्ये आपले असा चाहता वर्ग या आधीच निर्माण केलेला आहे. आता ओमी मराठी प्रेक्षकांचे मन जिंकण्यात तयार झालेला आहे. पहिल्याच मराठी सिनेमात त्याने दिग्दर्शन आणि अभिनेता अशी दुहेरी भूमिका साकारलेली आहे. आपल्या पहिल्या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शनाची बाजू चोख सांभाळत ओमीने मराठीतील दिग्गज कलाकारांच्या साथीने अभिनयाची देखील उत्तम छाप सोडलेली दिसत आहे. आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटात प्रमुख भूमिकेत ओमी वैद्य, संस्कृती बालगुडे, पार्थव भालेराव, विद्याधर जोशी, इगले भाटे, किशोरी शहाणे, उदय टिकेकर, अभिषेक देशमुख, सुप्रिया विनोद, स्नेहा कुलकर्णी, ओमकार धते, ध्रुव दातकर, सायली राजाध्यक्ष, सुधीर जोगलेकर असे कसलेले कलाकार या चित्रपटामध्ये आहे. या चित्रपटाची निर्मिती अहमद कुल्ला, डॉ. जलदीप दलुरी, पीटर टॉमेन्स आदी लोकांनी केलेले आहे. ओमी वैद्यच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात अमेरिकेतील महाराष्ट्रात मंडलांच्या गणेश उत्सवातील नाटकाने झाली होती. अभिनयावरील प्रेमापोटी ओमीने अमेरिका ते भारत हा मोठा प्रवास केला. ओमीने टीजर मध्ये इतर मराठी कलाकारांसोबत त्यांचा वावरही एकदम सहज वाटत आहे. ओमी आणि सगळे गुणी कलाकार प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी ठरतील यात शंका नाही. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये 3 इडियट्स फेमस चतुर याचा मराठी चित्रपट येत आहे. आईच्या गावात मराठी बोल याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटाचे टीजर नुकतेच प्रदर्शित झाला. टीजर मध्ये ओमी वैद्याची मराठी ऐकून या टीजरची मोठी चर्चा सुरू झाली आहे. या चित्रपटातून 3 इडियट फेम ओमी वैद्य मराठी चित्रपट क्षेत्रात पदार्पण करत आहे. TATG फिल्म LLP निर्मित आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटाचे प्रदर्शनाच्या आधीच जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. या चित्रपटाच्या टीजरने सगळ्यांचे मन जिंकलेले आहे. हा चित्रपट 19 जानेवारी 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे सिनेमाघरामध्ये. ओमी वैद्य यांनी 3 इडियट या हिंदी सिनेमात चतुर नावाचा पात्र साकारला होता. या आपल्या भूमिकेच्या माध्यमातून हिंदी भाषिकांमध्ये आपले असा चाहता वर्ग या आधीच निर्माण केलेला आहे. आता ओमी मराठी प्रेक्षकांचे मन जिंकण्यात तयार झालेला आहे. पहिल्याच मराठी सिनेमात त्याने दिग्दर्शन आणि अभिनेता अशी दुहेरी भूमिका साकारलेली आहे. आपल्या पहिल्या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शनाची बाजू चोख सांभाळत ओमीने मराठीतील दिग्गज कलाकारांच्या साथीने अभिनयाची देखील उत्तम छाप सोडलेली दिसत आहे. आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटात प्रमुख भूमिकेत ओमी वैद्य, संस्कृती बालगुडे, पार्थव भालेराव, विद्याधर जोशी, इगले भाटे, किशोरी शहाणे, उदय टिकेकर, अभिषेक देशमुख, सुप्रिया विनोद, स्नेहा कुलकर्णी, ओमकार धते, ध्रुव दातकर, सायली राजाध्यक्ष, सुधीर जोगलेकर असे कसलेले कलाकार या चित्रपटामध्ये आहे. या चित्रपटाची निर्मिती अहमद
कुर्ला, डॉक्टर जयदीप दलुरी, पीटर टॉमेन्स आदी लोकांनी केलेले आहे. ओमी वैद्यच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात अमेरिकेतील महाराष्ट्रात मंडलांच्या गणेश उत्सवातील नाटकाने झाली होती. अभिनयावरील प्रेमापोटी ओमीने अमेरिका ते भारत हा मोठा प्रवास केला. ओमीने टीझरमध्ये इतर मराठी कलाकारांसोबत त्यांचा वावरही एकदम सहज वाटत आहे. ओमी आणि सगळे गुणी कलाकार प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी ठरतील यात शंका नाही. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये 3 इडियट्स फेमस चतुर याचा मराठी चित्रपट येत आहे. आईच्या गावात मराठी बोल याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटाचे टीझर नुकतेच प्रदर्शित झाला. टीझर मध्ये ओमी वैद्याची मराठी ऐकून या टीझरची मोठी चर्चा सुरू झाली आहे. या चित्रपटातून 3 इडियट फेम ओमी वैद्य मराठी चित्रपट क्षेत्रात पदार्पण करत आहे. TATG फिल्म LLP निर्मित आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटाचे प्रदर्शनाच्या आधीच जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. या चित्रपटाच्या टीझरने सगळ्यांचे मन जिंकलेले आहे. हा चित्रपट 19 जानेवारी 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे सिनेमाघरामध्ये. ओमी वैद्य यांनी 3 इडियट या हिंदी सिनेमात चतुर नावाचा पात्र साकारला होता. या आपल्या भूमिकेच्या माध्यमातून हिंदी भाषिकांमध्ये आपले असा चाहता वर्ग या आधीच निर्माण केलेला आहे. आता ओमी मराठी प्रेक्षकांचे मन जिंकण्यात तयार झालेला आहे. पहिल्याच मराठी सिनेमात त्याने दिग्दर्शन आणि अभिनेता अशी दुहेरी भूमिका साकारलेली आहे. आपल्या पहिल्या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शनाची बाजू चोख सांभाळत ओमीने मराठीतील दिग्गज कलाकारांच्या साथीने अभिनयाची देखील उत्तम छाप सोडलेली दिसत आहे. आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटात प्रमुख भूमिकेत ओमी वैद्य, संस्कृती बाळगुडे, पाठव भालेराव, विद्याधर जोशी, इगले भाटे, किशोरी शहाणे, उदय टिकेकर, अभिषेक देशमुख, सुप्रिया विनोद, स्नेहा कुलकर्णी, ओंकार धते, दुर्वे दातकर, सायली राजाध्यक्ष, सुधीर जोगलेकर असे कसलेले कलाकार या चित्रपटामध्ये आहे. या चित्रपटाची निर्मिती अहमद कुर्ला, डॉक्टर जयदीप दलुरी, पीटर टॉमेन्स आदी लोकांनी केलेले आहे. ओमी वैद्यच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात अमेरिकेतील महाराष्ट्रात मंडलांच्या गणेश उत्सवातील नाटकाने झाली होती. अभिनयावरील प्रेमापोटी ओमीने अमेरिका ते भारत हा मोठा प्रवास केला. ओमीने टीझरमध्ये इतर मराठी कलाकारांसोबत त्यांचा वावरही एकदम सहज वाटत आहे. ओमी आणि सगळे गुणी कलाकार प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी ठरतील यात शंका नाही. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये 3 इडियट्स फेमस चतुर याचा मराठी चित्रपट येत आहे. आईच्या गावात मराठी बोल याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटाचे टीझर नुकतेच प्रदर्शित झाला. टीझर मध्ये ओमी वैद्याची मराठी ऐकून या टीझरची मोठी चर्चा सुरू झाली आहे. या चित्रपटातून 3 इडियट फेम ओमी वैद्य मराठी चित्रपट क्षेत्रात पदार्पण करत आहे. TATG फिल्म LLP निर्मित आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटाचे प्रदर्शनाच्या आधीच जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. या चित्रपटाच्या टीझरने सगळ्यांचे मन जिंकलेले आहे. हा चित्रपट 19 जानेवारी 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे सिनेमाघरामध्ये. ओमी वैद्य यांनी 3 इडियट या हिंदी सिनेमात चतुर नावाचा पात्र साकारला होता. या आपल्या भूमिकेच्या माध्यमातून हिंदी भाषिकांमध्ये आपले असा चाहता वर्ग या आधीच निर्माण केलेला आहे. आता ओमी मराठी प्रेक्षकांचे मन जिंकण्यात तयार झालेला आहे. पहिल्याच मराठी सिनेमात त्याने दिग्दर्शन आणि अभिनेता अशी दुहेरी भूमिका साकारलेली आहे. आपल्या पहिल्या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शनाची बाजू चोख सांभाळत ओमीने मराठीतील दिग्गज कलाकारांच्या साथीने अभिनयाची देखील उत्तम छाप सोडलेली दिसत आहे. आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटात प्रमुख भूमिकेत ओमी वैद्य, संस्कृती बाळगुडे, पाठव भालेराव, विद्याधर जोशी, इगले भाटे, किशोरी शहाणे,
उदय टिकेकर, अभिषेक देशमुख, सुप्रिया विनोद, स्नेहा कुलकर्णी, ओमकार धत्ते, दुर्वे दातकर, सायली राजाध्यक्ष, सुधीर जोगलेकर असे कसलेले कलाकार या चित्रपटामध्ये आहे। या चित्रपटाची निर्मिती अहमद कुल्ला, डॉक्टर जलदीप दलुरी, पीटर टॉमेन्स आदी लोकांनी केलेले आहे। ओमी वैद्यच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात अमेरिकेतील महाराष्ट्रात मंडलांच्या गणेश उत्सवातील नाटकाने झाली होती। अभिनयावरील प्रेमापोटी ओमीने अमेरिका ते भारत हा मोठा प्रवास केला। ओमीने टीझरमध्ये इतर मराठी कलाकारांसोबत त्यांचा वावरही एकदम सहज वाटत आहे। ओमी आणि सगळे गुणी कलाकार प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी ठरतील यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये 3 इडियट्स फेमस चतुर याचा मराठी चित्रपट येत आहे। आईच्या गावात मराठी बोल याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटाचे टीझर नुकतेच प्रदर्शित झाला। टीझर मध्ये ओमी वैद्याची मराठी ऐकून या टीझरची मोठी चर्चा सुरू झाली आहे। या चित्रपटातून 3 इडियट फेम ओमी वैद्य मराठी चित्रपट क्षेत्रात पदार्पण करत आहे। TATG फिल्म LLP निर्मित आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटाचे प्रदर्शनाच्या आधीच जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। या चित्रपटाच्या टीझरने सगळ्यांचे मन जिंकलेले आहे। हा चित्रपट 19 जानेवारी 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे सिनेमाघरामध्ये। ओमी वैद्य यांनी 3 इडियट या हिंदी सिनेमात चतुर नावाचा पात्र साकारला होता। या आपल्या भूमिकेच्या माध्यमातून हिंदी भाषिकांमध्ये आपले असा चाहता वर्ग या आधीच निर्माण केलेला आहे। आता ओमी मराठी प्रेक्षकांचे मन जिंकण्यात तयार झालेला आहे। पहिल्याच मराठी सिनेमात त्याने दिग्दर्शन आणि अभिनेता अशी दुहेरी भूमिका साकारलेली आहे। आपल्या पहिल्या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शनाची बाजू चोख सांभाळत ओमीने मराठीतील दिग्गज कलाकारांच्या साथीने अभिनयाची देखील उत्तम छाप सोडलेली दिसत आहे। आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटात प्रमुख भूमिकेत ओमी वैद्य, संस्कृती बालगुडे, पाठव भालेराव, विद्याधर जोशी, इगले भाटे, किशोरी शहाणे, उदय टिकेकर, अभिषेक देशमुख, सुप्रिया विनोद, स्नेहा कुलकर्णी, ओमकार धत्ते, दुर्वे दातकर, सायली राजाध्यक्ष, सुधीर जोगलेकर असे कसलेले कलाकार या चित्रपटामध्ये आहे। या चित्रपटाची निर्मिती अहमद कुल्ला, डॉक्टर जलदीप दलुरी, पीटर टॉमेन्स आदी लोकांनी केलेले आहे। ओमी वैद्यच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात अमेरिकेतील महाराष्ट्रात मंडलांच्या गणेश उत्सवातील नाटकाने झाली होती। अभिनयावरील प्रेमापोटी ओमीने अमेरिका ते भारत हा मोठा प्रवास केला। ओमीने टीझरमध्ये इतर मराठी कलाकारांसोबत त्यांचा वावरही एकदम सहज वाटत आहे। ओमी आणि सगळे गुणी कलाकार प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी ठरतील यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये 3 इडियट्स फेमस चतुर याचा मराठी चित्रपट येत आहे। आईच्या गावात मराठी बोल याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटाचे टीझर नुकतेच प्रदर्शित झाला। टीझर मध्ये ओमी वैद्याची मराठी ऐकून या टीझरची मोठी चर्चा सुरू झाली आहे। या चित्रपटातून 3 इडियट फेम ओमी वैद्य मराठी चित्रपट क्षेत्रात पदार्पण करत आहे। TATG फिल्म LLP निर्मित आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटाचे प्रदर्शनाच्या आधीच जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। या चित्रपटाच्या टीझरने सगळ्यांचे मन जिंकलेले आहे। हा चित्रपट 19 जानेवारी 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे सिनेमाघरामध्ये। ओमी वैद्य यांनी 3 इडियट या हिंदी सिनेमात चतुर नावाचा पात्र साकारला होता। या आपल्या भूमिकेच्या माध्यमातून हिंदी भाषिकांमध्ये आपले असा चाहता वर्ग या आधीच निर्माण केलेला आहे। आता ओमी मराठी प्रेक्षकांचे मन जिंकण्यात तयार झालेला आहे। पहिल्याच मराठी सिनेमात त्याने दिग्दर्शन आणि अभिनेता अशी दुहेरी भूमिका साकारलेली आहे। आपल्या पहिल्या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शनाची बाजू चोख सांभाळत ओमीने
मराठीतील दिग्गज कलाकारांच्या साथीने अभिनयाची देखील उत्तम छाप सोडलेली दिसत आहे. आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटात प्रमुख भूमिकेत ओमी वैद्य, संस्कृती बालगुडे, पाठव भालेराव, विद्याधर जोशी, इगले भाटे, किशोरी शहाणे, उदय टिकेकर, अभिषेक देशमुख, सुप्रिया विनोद, स्नेहा कुलकर्णी, ओमकार धत्ते, दुर्वे दातकर, सायली राजाध्यक्ष, सुधीर जोगलेकर असे कसलेले कलाकार या चित्रपटामध्ये आहे. या चित्रपटाची निर्मिती अहमद कुल्ला, डॉक्टर जलदीप दलुरी, पीटर टॉमेन्स आदी लोकांनी केलेले आहे. ओमी वैद्यच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात अमेरिकेतील महाराष्ट्रात मंडलांच्या गणेश उत्सवातील नाटकाने झाली होती. अभिनयावरील प्रेमापोटी ओमीने अमेरिका ते भारत हा मोठा प्रवास केला. ओमीने टीझरमध्ये इतर मराठी कलाकारांसोबत त्यांचा वावरही एकदम सहज वाटत आहे. ओमी आणि सगळे गुणी कलाकार प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी ठरतील यात शंका नाही.